5 नोव्हेंबरला त्रिपुरी पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी ना त्रिपूर प्रकारची एक वात भगवान शिवशंकरांसमोर लावली जाते. आता ही त्रिपूर वात जी आहे ती लावण्यामागचं नक्की कारण काय बरं, हा प्रश्न मनात आला आणि मग लगेच उत्तर शोधलं. जे मला सापडलं ते तुम्हालाही सांगते. पुराणानुसार ना तारकासूर नावाचा राक्षस होता आणि त्याचा वध भगवान कार्तिकेयांनी केला हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्या तारकासुराचे 3 मुलं होते, विद्युन्नमाली, तारकाक्ष आणि कमलाक्ष. हे तिघेही बलवान होते आणि तपस्वी होते. सगळे राक्षस जे युजली करतात ना ते यांनी पण केलं. म्हणजे काय, अहो ब्रह्मदेवाची तपस्या केली आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर वर मागितला आणि वर मागताना ना हे राक्षस फार डोकं लावायचे बरं का. आता यांनी सुद्धा वर मागितला की आम्हाला 3 अभेद्य नगर मिळू दे, एक सुवर्णाचं, एक रौप्याचं आणि एक लोखंडाचं, आणि ती आकाशात फिरली पाहिजेत. आणि आमचा वध फक्त तेव्हाच होईल जेव्हा ही 3ही नगरं एका सरळ रेषेत येतील. काय जबरदस्त वर मागितला ना. ब्रह्मदेवांनी दिला सुद्धा. आणि मग निर्माण झालं त्रिपूर नावाचं साम्राज्य. म्हणजे या 3ही भावांचं साम्राज्य मिळून त्रिपूर साम्राज्य निर्माण झालं आणि या 3ही भावांना त्रिपुरासूर म्हणून ओळखलं गेलं. आता अर्थात वरदान मिळालं की राक्षस त्याचा गैरफायदा घेणारच. वरदानाच्या जोरावर त्रिपुरासुरांनी स्वर्ग, पृथ्वी, पाताळ सगळीकडे अत्याचार करून सोडले. देव ऋषी मानव त्रस्त झाले आणि मग त्यांनी धाव घेतली भगवान शिवशंकरांकडे. भगवान शिवशंकरांनी एक अद्भुत दिव्य रथ तयार केला. त्या रथाचे चक्र होते सूर्य आणि चंद्र, धनुष्य होते मेरू पर्वत आणि बाण होता भगवान विष्णूंचा अवतार. जेव्हा त्रिपुरासुराची 3ही नगरं एका रेषेत आली तेव्हा भगवान शिवशंकरांनी तो एकच बाण सोडला आणि 3ही नगरं एकसाथ भस्मसात केली. तेव्हापासून भगवान शिवशंकरांना त्रिपुरारी, त्रिपुरांतक ही नावं मिळाली. 1 मिनिटं, पण याच्या त्रिपुरी वातीचा काय संबंध? त्या विजयानंतर देवांनी आनंदाने आकाशात आणि पृथ्वीवर दिवे लावले. ती रात्र होती त्रिपुरी पौर्णिमेची रात्र, म्हणजेच देवांची दिवाळी. आणि या दिवसाच्या स्मृतिप्रित्यर्थ लावला जाणारा दिवा म्हणजेच त्रिपुरी वात. या त्रिपुरी वातीमध्ये 3 वाती असतात. 3 वातींची मिळून एक वात म्हणते. आणि या 3 वाती म्हणजेच ते 3 असुर ज्यांना भगवान शिवशंकरांनी भस्मसात केलं. ही त्रिपुरी वात लावणं म्हणजे असत्यावर सत्याचा विजय, अहंकारावर भक्तीचा विजय. मग तुम्ही त्रिपूर जाळता की नाही, कमेंट करून नक्की सांगा.